या कार्यक्रमाची सुरुवात कधीपासून झाली आणि हा कार्यक्रम करण्याचा उद्देश नेमका सुचला कशामुळे? या कार्यक्रम करण्याचा सुरुवात आमचे पंजोबा कैलासवासी संतरामजी धोंडेबा कोले यांनी सुरुवात केला. आणि प्रश्न असा हे कार्यक्रम सुचला कसा असा अनोखा. तर त्यावेळेस 72च्या काळी दुष्काळ पडला होता. त्यावेळेस माणसाचेच खाण्याचे हाल होते, तर मुख्य जनावरांची काय परिस्थिती असेल ह्या वेदना त्यांना जाणवल्या आणि ह्या उद्देशातून त्यांना हा उपक्रम चालू केला. तर या परंपरेला जवळपास 80 वर्ष झालेत आणि आजतागायत ही परंपरा व्यवस्थितरित्या अशीच चालू आहे. आणि या परंपरेत आम्ही पूर्वी कपडा वगैरे वस्त्र दान राहायचं, गुराख्याला कपडे वगैरे वाटप राहायचे. ज्या त्या काळानुसार थोडा बदल झाला, पण ही जी ज्वारी सोडण्याची प्रथा ही अजून आहे चालू. आणि कीर्तन सोहळा आणि महाप्रसाद गावात पूर्ण चुलबंद अवतन असतं. 2-4 हजार लोकांचं जेवण असतं. दरवर्षीप्रमाणे असं चालू आहे. या कार्यक्रमाची तयारी तुम्ही किती दिवसापासून अगोदर करता? या कार्यक्रमात तयार आम्ही आमच्या अंतर्गत 15 दिवसापासून असते. पत्रिका वाटणं येते, पूर्ण असतं. मुली सगळ्या येतात, आमच्या आत्या पूर्ण पाहुणे जमा होतात. एक मोठा उत्सव आम्ही असं पूर्ण आनंदाने साजरा करतो आणि या निमित्ताने आम्ही पूर्ण कुटुंबीय एका जागेवर येतो. हा सोहळा म्हणजे आम्हाला सगळ्या सणापेक्षा सगळ्यात मोठा सोहळा वाटतो. आतापर्यंत हा कार्यक्रम पूर्वजांनी साजरा केला, यानंतर तरुण तुमची नवीन पिढी हा कार्यक्रम असाच कंटिन्यू चालू ठेवील का? हा कार्यक्रम आज तक आमची 4थी पिढी चालू आहे. आमच्या पंजोबांनी सुरू केलाय आणि हा कार्यक्रम पुढेही असाच चालू राहील. ही पांडुरंगाची प्रार्थना आणि त्याचे आशीर्वाद आहेत. आणि यापुढे आमचे कुटुंबही या संस्कारातून शुद्ध बीजापोटे फळे रसाळ गोमटी म्हणतात त्याचा प्रत्यय येऊन जाईल आणि पुढेही कुटुंब चालू राहील ही मी आवर्जून तुम्हाला सांगतो. कोणकोणते कार्यक्रम या निमित्तानं ठरलेले असतात? या निमित्ताने गाव जेवण असतं, गाव पंगत असते, कीर्तन सोहळे असतात. संध्याकाळी एक कीर्तन असतं, सकाळी एक कीर्तन असतं. काही गोरगरिबांना पहिले कपडे द्यायचो, आता कपड्याची गरज भासत नाही, त्यामुळे कपडा थोडा बंद झाला. पाहुणे राहून आहेर वगैरे, मुली बाळी आल्या त्यांना साडी चोळी सगळं व्यवस्थित मान सन्मान करून सगळा आनंदात कार्यक्रम पार पडतो. जे कार्यक्रम आपण करतात तर आपल्या स्वतःना करतात का गावातून जमा कार्यक्रम? हा आमचा कोल्हे कुटुंबाचा फॅमिली कार्यक्रम आहे आणि हा आमचा वैयक्तिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा आम्हाला गावातून पण खूप प्रतिसाद असतो, पण पूर्ण कार्यक्रम आम्ही नियोजितबद्ध करतो. आता तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात पाहत असताल की वेगवेगळे लोक ट्रस्ट वगैरे करून त्या माध्यमातून पैसे घेऊन कार्यक्रम करतात. तर असाही कुठलाही प्रकार न करता स्वतःच्या खर्चातून, स्वतःच्या कष्टाच्या पैशातून जे शेतीतून उत्पन्न मिळेल त्यातून खर्चून हा आपण उपक्रम साजरा केला जातो आणि हा उपक्रम भविष्यातही पुढे नेला जाईल. कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंट किंवा एखादी NGO, मोठी कंपनी, CSR फंड याच्यातून कुठलाही पैसा उभा केला जात नाही. हा जो पैसा आहे तो स्वतःच्या खर्चातून दिला जातो आणि 4थी पिढी फुल फुलाची पाकळी प्रत्येकजण टाकून हा उपक्रम पुढे नेला जातो. लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित शिक्षक झालेलो आहोत. हा अनोख्या अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. बहु असो की संपन्न महा प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा अशा गुणानं संस्कृतीनं नटलेला हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये लोककला, लोकगीत त्याचबरोबर लोकसंस्कृतीचं जतन आणि परंपरा या महाराष्ट्रामध्ये केली जाते. त्यापैकीच एक कासापुरी या गावी जो अनोखा अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी पाहिलेला आहे. खरं तर दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो तेला हो प्राणी जात, अशा प्रकारचा की प्राणी मात्रावर दया करणारा हा एक अनोखा अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम पाहून या ठिकाणी आम्हाला नवल वाटलं, आश्चर्य वाटलं. या 4 एकरमध्ये शेतीमध्ये 20 एकर शेतीमध्ये जे काही पशु असतील, आपले प्राणी असतील, आपले जे काही बैल आहेत, तो आपला एक पोशिंदा आहे आणि त्या पोशिंद्यालाच एक आपण चांगल्या प्रकारचं या ठिकाणी त्याला सुद्धा या ठिकाणी या उभ्या पिकामध्ये सोडून अगदी चांगल्या प्रकारचं मनसोक्त प्रकारचं या ठिकाणी आपल्याला चारा खाता येतो. ही परंपरा पाहून या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं, नवल वाटलं. धन्य ते या ठिकाणी कोल्हे परिवार असा कार्यक्रम निश्चित स्तुतिजन्य आहे. धन्यवाद. मी विश्वास मगर, मी संभाजीनगरवरून आलेलो आहे. मी यांचा जावई आहे. खूप दिवसापासूनचा कार्यक्रम चालू आहे.
आणि या कार्यक्रमाचा मागचा उद्देश असा आहे की गोधनाचा गोवंशविषयी आदर प्रगट करणे आणि त्यांची काळजी घेणे. हा कार्यक्रम 50-60 वर्षापासून चालू आहे आणि हा परंपरेने भक्तिभावाने आनंदाने सगळे शहरी एकत्र म्हणून हा कार्यक्रम साजरा करतो. किती वर्षांनी येतात आपण? मी दरवर्षी येत असतो जवळपास. कसं वाटलं आपल्याला हा कार्यक्रम? खूप छान कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची संकल्पना खूप छान आहे. असं वाटतं का आपल्याला की महाराष्ट्रात हा पहिलाच एक गाव असं पालिक तालुक्यातील की इथं असं हे कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे हेच आहे. आहे ना? हा. कुठून आलात आपण? मी अनिलचं मामा धोंडीराम कदम किनोळा. आम्ही 25-30 वर्षापासून या कार्यक्रमाला येतो. फार स्तुत्य उपक्रम आहे आणि फार आनंदाने आणि मनोभावी राबवतो. खास कार्यक्रम पाहण्यासाठी आले. खास कार्यक्रम पाहण्यासाठी किती वर्षापासून येतो? आम्ही 25 वर्षापासून येतो. कसं वाटतं कार्यक्रमामध्ये? छान वाटतं आणि फार उल्हासाने आपण केले कार्यक्रम पार पाडतो. कार्यक्रम सुरू आहे त्याच्यात आम्हाला खूप आनंद वाटतोय. सगळ्याला उल्हास येतोय. म्हणजे खर्चाची जी किंमत करीत नाही, म्हणजे सगळे उल्हासानच करते. हे आम्ही परंपरे असं सोडणार आहे, त्याच्यावर घेणार पण नाही ते शेकर जमीन. हे आमच्या सासूबाई मरताना सांगून गेल्यात की जनावराला सोडा तुम्ही. मग आम्ही सोडणार आहे. तर दरवर्षी एकाचा असतंय तर त्याच्यात 2-2.5 लाख रुपये खर्च करून समजा करते. टोटल 20 एकर शेतामध्ये ज्वारी लावून जनावरं सोडतात. हो नाही म्हणजे एकडं 10 एकर ज्वारी असते सडक गेलेली माझा. दुसऱ्या पिकाचा खर्च ह्याच्यात जायतो. म्हणजे ह्या आता कार्यक्रमात खूप महाराजाला 2-3 महाराजाचं कीर्तन. उत्पन्नाची अशी काही अपेक्षा न ठेवता आपण स्वतःचं पैसा लावून आता ज्वारी लावून शेतामध्ये मुके जनावरं सोडतात. म्हणजे निंदी खुरपीत सगळं करतो. व्यवस्थित ढोराला सोडायचं म्हणून काही काही करीत गाव जेवण देतो. पुन्हा आमच्या 3 नंबरच्या हौदा केले तर 9-10 जनावर. या कार्यक्रमानिमित्त आपण गावामध्ये काय असं कार्यक्रम करतात? जेवायला म्हणजे जेवाय करतो. अख्खं गाव? हा पूर्ण गाव जेवण खूप छान करतो जेवायला. तर आम्हाला याचा म्हणजे आनंद आहे सगळा. काय वाटतं आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये हे कार्यक्रम ठेवतील? आता हे चौघा भावात 1.5 कोटीचा ऊस गेलाय. चौघा भाव आनंदच आहे. हे गाईला सोडायला म्हणूनच आनंद. सगळ्याच चांगलं आहे. सगळ्याच चांगले. पुढे आपल्या फॅमिलीतून हे कार्यक्रम असं पुढे चालू राहतील का? सोडणार आहेत. आमच्या मुलाला तर लई उल्हास आहे. म्हणजे असं करूत आपल्या पंजोबानं आजोबानं केले ते करूत आपण. म्हणजे वासना नाही कोणाचीच हे घ्यावं म्हणून आम्ही करणारच आहे. काय सांगणार आणि ह्या कार्यक्रमाला आपण इतकी मान का देतात? ह्या कार्यक्रमाला आज 77 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मी या घरची नातसून आहेत. माझे 4 आजी सासरे आहेत आणि मी मोठी नातसून आहे सगळ्यात. आम्हाला खूप हा कार्यक्रम आगळा वेगळा आहे आणि लग्नासारखा पण वाटतो. लग्न होऊन गेलेल्या मुली सगळ्या आत्ता सासू सगळ्या जणी येतात परत ह्या कार्यक्रमासाठी आणि आम्ही खूप उत्सुकतेने हा कार्यक्रमाची वाट बघतो. दरवर्षी कधी येतो हा कार्यक्रम? अष्टमीला हा कार्यक्रम असतो दरवर्षी आणि हा खूप असा वेगळा कार्यक्रम आहे. जनावरांसाठी काही नव्हतं. एकेकाळी दुष्काळ पडला होता 72 मध्ये. तेव्हापासून आमचे पंजसासऱ्याचे वडील यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आज 77 वर्ष पूर्ण झालेलं आहे या कार्यक्रमाला आणि माझे सासरे, आजी सासरे, परत सासरे सगळे मिळून हा कार्यक्रम आम्ही खूप आनंदाने साजरा करतो. सगळेजण बाहेर गावी गेलेलो आहे शिक्षणासाठी, पण परत येतो आम्ही हा कार्यक्रम करण्यासाठी आणि सगळे मुक्या जनावरांना खाण्यासाठी. जनावरांना खूप आनंद होतो. हा कार्यक्रम कुठंही नाही आणि असा दिसत पण नाही. त्यामुळे पाहुणे हे सगळे आमचे येतात हा कार्यक्रम करण्यासाठी. दिवाळी दसरा कार्यक्रम असतात पण त्याच्यापेक्षाही तुम्हाला उत्सुकता या कार्यक्रमात? दिवाळी दसऱ्यापेक्षाही हा कार्यक्रम आम्हाला खूप चांगला वाटतो आणि आनंदाचा असतो. त्यामुळे आमच्या सगळ्या आजी सासा हे सगळे आम्ही खूप ह्या कार्यक्रमाची वाट बघतो. दरवर्षी पौष महिन्यात अष्टमीला हा कार्यक्रम असतो आणि आज खूप म्हणजे हा कार्यक्रम पुढेही आम्ही चालू ठेवणार आहोत. मुक्या जनावरांची भूक भागवण्यासाठी, मुक्या जनावरांची भूक भागवण्यासाठी मनुष्य कसाही जगू शकतो पण मुक्या प्राण्यांचं काय हे लक्षात घेऊन आमच्या पंजसासऱ्याच्या वडिलांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि पुढेही आम्ही सुरू ठेवणार आहेत हा कार्यक्रम. मी सुरेखा ज्ञानेश्वर चव्हाण. मुद्दाम यावर्षी एवढं 1 वर्षापूर्वी मला निमंत्रण होतं या कार्यक्रमाचं आणि खूप ऐकून होते कोल्हे परिवाराचं. म्हणजे आमच्या वहिनी आहेत परभणीमध्ये कातनेश्वर येथे. हां, तर त्यांनी मला 1 वर्षापूर्वी आमंत्रण दिलं की ताई तुम्ही आवर्जून या की आमचा हा काय असतो, म्हणजे प्रथा आमची जी परंपरा आम्ही राबवतो ती पाहण्यासाठी मुद्दाम या. आणि त्यांनी एवढं सांगितलं होतं की तुमच्या मैत्रिणी कुणी असतील त्यांनाही घेऊन या. आणि माझी एवढी इच्छा होती कारण आमचे सासरे वारकरी संप्रदायातील
त्यामुळे त्यांना काय आमच्याकडे असे जेवण वगैरे हे सगळ्या गोष्टी आपण करतो, पंक्ती एवढं उठवतो, पण हा उपक्रम आहे जो परंपरा जी आताही त्यांची 77 वर्षापूर्वीची जी त्यांचे नातू पंतू चालवतायत, पिढ्या ह्या 4 पिढ्या झाल्यात, तर तो मला पाहण्याची फार इच्छुकता होती. कसं वाटलं मग कार्यक्रम आपल्याला आले? कार्यक्रम तर नवलच वाटला असेल ना? नवल झालं सगळ्या गोष्टींचं. आणि एवढं आत्ताच्या काळात आज तुम्ही 1 गुंठ्यामध्ये जरी तुम्ही काही काढलं पीक, तर इच्छा होत नाही लोकांची की काहीतरी आपण दान करावं किंवा काही, पण हा म्हणजे 20 एकर मध्ये तुम्ही म्हणजे मनामध्ये काहीही न ठेवता, म्हणजे उत्पन्नाची अपेक्षा न ठेवता, अपेक्षा किंवा कोणत्याच गोष्टीची अपेक्षा न करता निस्वार्थपणे जे उपक्रम करता तुम्ही, तो मला खूप आवडलेला आहे. आणि झालं पुढे, इथून पुढेही तर मी आवर्जून हा पाहण्यासाठी, थोडंसं लेट झालं मला यायला इथे, की तेवढं मिस केलं मी. तर ह्या सगळ्यांचं मला जे पाहण्याचा जो योग लागला तो आमच्या वहिनी संगीता वहिनी यांच्यामुळे, त्यांनाही थँक्यू. काय सांगणार आजच्या ह्या कार्यक्रमाच्या बाबतीत? नमस्कार सर्वांना, माझे नाव यशराज अनिलराव कोल्हे आहे. मी सध्या क्लास 10 मध्ये शिकत आहे. तर आपला देश हा एक कृषीप्रधान देश आहे. आपण सर्वजण बळीराजाचे वंशज आहोत आणि शेतकरी ह्या देशाचा कणा आहे. शेतकरीच ह्या देशाचा आधार आहे. शेतकरी ह्या देशाचा पोशिंदा आहे. तर ज्याप्रमाणे आपण कृषी संस्कृती जपतो त्याचप्रमाणे पशुसंस्कृती जपणे सुद्धा आपलं कर्तव्यच आहे. तर संत महात्मे प्राण्यांवर प्रेम करून सांगून गेले, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरी, म्हणजे झाडे वृक्ष वनांमध्ये चरणारे प्राणी हे सर्व आपले नातेवाईकच आहेत. यांच्यावर प्रेम करणं, दया भावना दाखवणं हीच आपले खरे भाव आहेत. मनुष्यता कशाला म्हणतात? मनुष्यता म्हणजे काय? मनुष्यता म्हणजे काय इथं आपल्याला समजत आले. मनुष्य म्हणजे आपण जे पशु प्राण्यांवर जो प्रेम करतो तीच खरी भावना असते. आणि माझे म्हणजे पंजोबाचे वडील संत रामजी धोणीरामजी कोल्हे यांनी ही परंपरा 1962, 1965, 1972 साली जो दुष्काळ पडला होता त्या दुष्काळाच्या दुष्काळापासूनच त्यांनी ही परंपरा चालू केली. आणि आम्ही आता म्हणजे मी त्यांचा पंजोबाचा म्हणजे त्यांचा हे आता पुढचा तर माझे वडील अनिलराव कोल्हे, तर आम्ही याच्या पुढेही हेच परंपरा चालू ठेवू आणि हेच ध्येय ठेवत राहू. म्हणजे जनावरांसाठी काय चांगलं करता येईल हीच भावना ठेवू आणि याच्यात अजून काय बदल करता येईल काय नाही हेच आम्ही करत राहू. आणि जसं आपल्या पंजोबाने हे कार्यक्रम सुरू ठेवलेले, जसं आपण सांगितले 1962 पासून पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा आपण त्याच प्रकारे असे कार्यक्रम ठेवणार आहोत. हां, बिलकुल. त्याचप्रमाणे आम्ही ह्या पुढेही हेच कार्यक्रम सुद्धा ठेवत राहू आणि याच्यात अजून काही वाढ करण्यात आली तर आम्ही ते सुद्धा प्रयत्न करू. अजून याच्यामध्ये काही म्हणजे प्राण्यांना अजून काही लागत असल्या गोष्टी म्हणजे त्यांच्याबद्दल जे भाव असतो त्याच्याबद्दल जो भाव आहे ते अजून आम्ही निर्माण करू शकतो. तुमच्या मनामध्ये म्हणजे पशुप्रेमी आहात तुम्ही की पशुसाठी तुम्ही करायला तयार आहात? हां, पशुप्रेमी आहोत आम्ही आणि हा भारतामध्ये कुठेही बघायला न भेटणारा कार्यक्रम आहे. मूळ गोष्ट म्हणजे भारतात कुठेच बघायला भेटत नाही आपल्याला हा कार्यक्रम. फक्त तालुका पाथरी, जिल्हा परभणी, कासापुरी ह्या गावामध्ये आपल्याला बघायला भेटतो. भारत देशामध्ये म्हणजे कुठंच बघायला भेटत नाही. तेच आम्ही आता यापुढे हेच ध्येय ठेवून काम करत राहू. हेच युट्यूब चॅनल SKF न्यूज सलमान सय्यद सोबत पाथरी. सध्या आहे आम्ही पाथरी तालुक्यातील कासापुरी येथे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही एक उत्साहपूर्वक असा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. संतरामजी कोल्हे यांच्यापासून मुक्या जनावरांसाठी 20 एकर शेतामध्ये ज्वारी लावून मुक्या जनावरांना गाई व बैलांना या शेतामध्ये सोडण्यात येत असते. कोणताही पैशाची इन्कमिंग हेतू न पाहता मुक्या जनावरांसाठी आपण काय करावं या हेतूनं संत रामजी कोल्हे यांच्यापासून सुरू असलेल्या 77 वर्षापासून ही प्रथा त्यांचे मुलं ज्ञानेश्वर संतरामजी कोल्हे, रामेश्वर संतरामजी कोल्हे, परमेश्वर संतरामजी कोल्हे हे कासापुरी गावातील आजही त्यांची मुले ही प्रथा चालू ठेवतात आणि पुढेही ते चालू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. आज आपल्या पाठीमागे आपण पाहतात की ह्या जवारीमध्ये मुख्य जनावरे सोडण्यात आलेली आहे. गावामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आलेल्या पाहुण्यांसाठी व बाहेरच्या येणाऱ्या दिवाळी दसरा असो ह्या सणापेक्षाही मोठं सण आज या कार्यक्रमाला मानला जातो. तिथून जावई त्यांची मुलं नातवंड खास करून मुद्दाम हा कार्यक्रम बघण्यासाठी ह्या गावामध्ये येत असतात. एक कौतुकास्पद ही गोष्ट आहे
ते प्रथा त्यांनी चालू ठेवलेली आहे आणि पुढे भविष्यात सुद्धा हा कार्यक्रम ते यशस्वीरित्या पार पाडतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. यासोबत आपण पाहतो आहोत युट्यूब चॅनल SKF न्यूज सलमान सय्यद सोबत पाथरी.